हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत की शेअर्सचे जे आपण ट्रेडिंग करतो तेव्हा आपण त्या शेअरचा किंवा इंडेक्सचा जो चार्ट ओपन करतो आपण कोणत्या पण शेअरचा किंवा इंडेक्सचा, तेव्हा त्या इंडेक्सचा टाइम फ्रेम कुठली यूज करायला पाहिजे. आपला पर्टिक्युलर व्ह्यू जसा असला म्हणजे आपण घेऊन चालूया की आपला व्ह्यू जर शॉर्ट टर्म आहे किंवा मग इंट्राडे आहे किंवा मग आपला लॉंग टर्म व्ह्यू आहे, त्याप्रमाणे आपण कुठली टाइम फ्रेम आपण सिलेक्ट करायला पाहिजे. तर आपण जेव्हा चार्ट लोड करतो एखाद्या स्टॉकचा किंवा इंडेक्सचा, तेव्हा आपण त्याची जे आपला जो व्ह्यू प्रमाणे आपण त्याचे टाइम फ्रेम इथे सिलेक्ट करू शकतो. आपण आहोत ट्रेडिंग व्ह्यू या वेबसाईटवर सध्या, आणि आपण चार्ट ओपन केलेला आहे निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स याचा. तर आपण बघू शकतो हा जो चार्ट आहे हा 15 मिनिट्सचा चार्ट आपण ओपन केलेला आहे. तर 15 मिनिट्स हा चार्ट आपण इंट्राडे च्या पोझिशनसाठी आपण लोड करू शकतो. तो चार्टची टाइम फ्रेम आपण सेट करू शकतो. इथे बघू शकतो की आपण 15 मिनिट्सच्या चार्टवरती प्रत्येक 15 मिनिटाची जी कॅन्डल बनत आहे ती या 15 मिनिट्स कंप्लीट झाल्यावर या चार्टवर आपल्याला दिसत आहे. ती 15 मिनिट्सची जी कॅन्डल आहे ती ग्रीन किंवा रेड इथे बनताना आपल्याला दिसत आहे. तर 15 मिनिट्स का मित्रांनो, जेव्हा एका दिवसासाठी आपल्याला ट्रेड करायचा असो, म्हणजे मार्केट आवर्स 9:15 टू आपल्याला 3:30 पर्यंत, म्हणजे सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत इंट्राडेमध्ये जो काही आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे किंवा बाय सेल करायचा आहे, त्याच्यासाठी आपण 5 मिनिट्स किंवा 15 मिनिट्सची टाइम फ्रेम आपण सिलेक्ट करू शकतो. तसंच मित्रांनो, जर आपली पोझिशन एखाद्या स्टॉकमध्ये किंवा मग इंडेक्समध्ये जी शॉर्ट किंवा मिडियम टर्म जर आपल्याला घ्यायची आहे, तिथे आपण त्याची टाइम फ्रेम इथे सिलेक्ट करू शकतो. ती आवरली किंवा डेली इथे आपण बघू शकतो. जर आवरली टाइम फ्रेम जर सिलेक्ट केली तर आपल्याला असा काही चार्ट आपल्याला दिसू शकतो. तर आवरली टाइम फ्रेम मध्ये आपण बॅक टेस्टिंगसाठी म्हणजे जर प्रिव्हियस त्याची परफॉर्मन्स आहे ती पण आपण आवरली चार्टवर किंवा डेली चार्टवर आपण बघू शकतो, की जेणेकरून आपल्याला माहीत होऊ शकतं की आपण सपोर्ट रेजिस्टन्स किंवा मग एखाद्या स्टॉकची काय त्याचा प्राइस मुवमेंट आहे ती आपण इथे मार्क करण्यासाठी आवरली टाइम फ्रेम किंवा हायर टाइम फ्रेम इथे आपण लोड करू शकतो. जसं की 4 आवर्सचा टाइम फ्रेम झाला, जसं की डेलीचा आपण टाइम फ्रेम इथे लोड करू शकतो, जो आपल्याला त्याचा पास्ट परफॉर्मन्स आपल्याला कम्पेअर करण्यासाठी किंवा ट्रेंड लाईन ड्रॉ करण्यासाठी किंवा सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण त्याच्या टाइम फ्रेमचा आपण यूज करू शकतो. तसंच आपल्याला व्ह्यू जर मीडियम टर्म टू लॉंग टर्म एखाद्या स्टॉक्समध्ये आहे, तर आपण बघू शकतो की मीडियम टू लॉंग टर्म एखाद्या स्टॉकला आपल्याला होल्ड करायचं आहे किंवा मग बाय सेलची पोझिशन जर बनवायची आहे, त्याचा सपोर्ट रेजिस्टन्सचा फाइंड कसा करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण विकली टाइम फ्रेम इथे सिलेक्ट करून बघू शकतो. जेव्हा विकली टाइम फ्रेम आपण सिलेक्ट करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच मागचा म्हणजे जवळपास 5 ते 10 इयर्स बॅकचा म्हणजे 5 ते 10 वर्षांच्या पूर्वीचा आपल्याला तो डेटा चार्टमध्ये आपल्याला इथे बघून येऊ शकतो की मागचे 5 ते 10 वर्षात तो स्टॉक कुठे कुठे सपोर्ट घेतला आहे किंवा कोणत्या एखाद्या प्राइस पासून तो बाउन्स बॅक करत आहे किंवा मग कोणत्या प्राइस पासून तो रेजिस्टन्स फेस करत आहे, ते आपल्याला विकली चार्ट किंवा मंथली चार्टवर इथे आपण बघू शकतो. जेव्हा आपला व्ह्यू लॉंग टर्मसाठी असतो, म्हणजे लॉंग टर्म म्हणजे 3 इयर्स, 5 इयर्स, 10 इयर्स असा आपला लॉंग टर्म व्ह्यू जर असला तर आपण डेली विकली टाइम फ्रेम किंवा मंथली टाइम फ्रेम इथे करून बघू शकतो की त्याची ओव्हरऑल ट्रेंडिंग ॲक्शन, प्राइस ॲक्शन कोणत्या दिशेने त्याची होत आहे, ते आपण हायर टाइम फ्रेममध्ये बघू शकतो. ते आहेत मीडियम टर्म, लॉंग टर्म साठी आपण मंथली किंवा विकली टाइम फ्रेम सिलेक्ट करू शकतो. दुसरा आहे शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म, जर आपला व्ह्यू असेल म्हणजे 6 महिने, 3 महिने किंवा 1 वर्षाचा जर व्ह्यू असेल तर आपण डेली, आवरली किंवा 4 आवर्सचा टाइम फ्रेम इथे सिलेक्ट करून त्याची मुवमेंट आपण बघू शकतो. तसंच आपल्याला जर व्ह्यू इंट्राडे असेल म्हणजे एकाच दिवसासाठी आपल्याला जर पोझिशन बनवायची असेल कुठल्याही स्टॉक किंवा इंडेक्समध्ये, तर आपण 5 मिनिट्स किंवा 15 मिनिट्सचा चार्ट इथे आपण लोड करून तिथे त्याची सपोर्ट प्राइस किंवा रेजिस्टन्स प्राइस किंवा ट्रेंड लाईन इथे ड्रॉ करून आपण त्याचं ॲनालिसिस किंवा आपण त्याची मुवमेंट आपण इथे बघू शकतो. या होत्यात वेगवेगळ्या टाईपच्या टाइम फ्रेम आपण कशा यूज करायच्या, आणि आपला व्ह्यू जसा असेल
त्याप्रमाणे आपण टाइम फ्रेम इथे सिलेक्ट करून आपण बघू शकतो त्याची प्राइसची मुवमेंट कशी असू शकते. तर हा होता टाइम फ्रेम विषयी व्हिडिओ. कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि असाच सपोर्ट असू द्या. थँक्यू सो मच.